माझा देव माझा मी देवा देव माझा देव माझा देव माझा माझा देव माझा मी देवाचा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा वैष्णव तो जया अवघी देवावरी माया ज्याचं अवघ प्रेम देवावर आहे त्याला वैष्णव म्हणा अवघी देवावरी माया अवघी म्हणजे काय हो अवघी या शब्दाचा अर्थ आहे सर्व सर्व या शब्दाचा अर्थ आहे संपूर्ण आणि संपूर्ण या शब्दाचा अर्थ आहे सगळं शब्द जरी वेगळे वेगळे असेल पण देव सोडून ज्याच्या जीवनामध्ये दुसरा धंदाच नाहीये त्याला अवघी म्हणतात काही तुकोबराय काही साधक तुकोबरायकडे गेले तुकोबरायला म्हणू लागले देवा ओ तुकोबराय कसं शक्य आहे अवघ प्रेम मनुष्य देवावर करू शकत नाही एक कारण भगवंताने ही सृष्टी निर्माण करत असताना भगवंताने हे विश्व निर्माण करत असताना प्रामुख्यानं अशा काही गोष्टी निर्माण केलेल्या आहेत की मनुष्य त्याच्यावर जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करत नाही पहिलं प्रेम करतो मनुष्य माणसाच्या शरीरावर एक दुसरं प्रेम करतो या समाजावर दोन आणि तिसरं प्रेम करतो मनुष्य पैशावर या तीन गोष्टीवर माणूस जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करत नाहीये पण तुकोबरायच्या जीवनाचा जर सर्वे केला तुकोबरायच्या जीवनाचा इतिहास जर पाहिला तर या तिन्ही गोष्टीवर जगद्गुरु तुकोबरायांनी लात मारली विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन नावडे धन नावडे माता नावडे पिता मनुष्य माणसाच्या शरीरावर जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करत नाही महाराज कोणत्या तरी माणसाला असं वाटतं का वयाच्या अगोदर आपले केस पांढरे व्हावे वाटतं तुम्हाला वयाच्या अगोदर आपलं टक्कल पडा वाटतं तुम्हाला अजिबात नाहीये माणूस माणसाच्या शरीरावर जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करत नाही काही लोक वैराग्यवान असतील शरीरावर प्रेम करत नाही पण दुसरं प्रेम मनुष्य समाजावर करतो आज अब्जावधी रुपयाची प्रॉपर्टी आहे लोकांकडं कोट्याधीश आहे ते 100 पिढ्या बसून खातील एवढा पैसा आहे लोकांकडं पण तरी सुद्धा लोक पॉलिटिक्समध्ये येतात राजकारणामध्ये येतात याचं कारण सांगू लोकांना पैशानं समाधान नाहीये लोकांना असं वाटतं लोकांनी मला मानलं पाहिजेत माझे बॅनर लागले पाहिजेत माझ्या नावाचा उदो उदो झाला पाहिजेत या दोन गोष्टीवर माणूस प्रेम करतो आणि या दोन गोष्टीवर जर प्रेम करत नसेल तर तिसरं प्रेम मनुष्य कशावर करतो पैशावर पैशावर प्रेम करत नाही असा जगात माणूसच नाहीये कारण तुकोबराय सांगतात की धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी मी तर या मताचा महाराज आहे ज्याच्या जीवनात अर्थ नाही त्याच्या जीवनाला अर्थ नाही विठ्ठल विठ्ठल पण तुकोबरायच्या जीवनाचा जर इतिहास पाहिला तर तुकोबरायने शरीराचाही विचार केला नाही एक आणि समाजाचा विचार तो तुकोबराय करत नव्हते त्या काळामध्ये तुकोबरायने परमार्थ करणाऱ्या साधकाला सांगितलंय काळ सारावा चिंतने एकांतवाशी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस सेव सदा अजून एक प्रमाण घ्या तुका म्हणे आता ऐका हे वचन तुका म्हणे आता ऐका हे वचन तेजोनिया जन भक्ती करा तेजोनिया जन ऐका हे वचन तुका म्हणे ऐका हे वचन तेजोनिया तुका म्हणे आता ऐका हे वचन तेजोनिया जन भक्ती करा तेजोनिया जन भक्ती करा ऐका हे वचन
तेजोनिया जन भक्ती करा. अरे ज्या जगद्गुरु तुकोबराने गाथा दिला, ज्या ज्ञानोबराने ज्ञानेश्वरी दिली, चांगदेव 65 दिली, अमृत अनुभव दिला, ज्ञानेश्वरी सारखा एवढा गोड ग्रंथ दिला, हरिपाठ दिला, हा समाज ज्ञानोबराय तुकोबरायचा झाला नाही तर आपल्यासारख्या धोत्रावाल्यानं अपेक्षाच करायची नाही लोक आपल्यावर प्रेम करतील म्हणून. परवा दिवशी माझ्या एका मित्राने मला प्रश्न केला, म्हणे का हो महाराज, आपण एवढं चांगलं जगतो, एवढं चांगलं वागतो, पाणीपुरी जरी खायची इच्छा झाली प्रवासामध्ये धोत्रावर जर असलो तर लोक काय म्हणतील म्हणून आपण पाणीपुरी सुद्धा खात नाही, मग एवढं जपतो तरी लोक आपल्याला का नावं ठेवतात. मी त्याला उत्तर दिलं, म्हणलं वेड्या, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, जगाचा मालक प्रभू रामचंद्र ज्या माय माऊलीचा नवरा होता तिचं नाव आहे सीता, विदेही जनक जिचा बाप आहे तिचं नाव आहे सीता, दशरथासारखा प्रेमळ जिचा सासरा आहे तिचं नाव आहे सीता, वैराग्यश्य परामूर्ती असा असणारा लक्ष्मण जिचा देर आहे तिचं नाव आहे सीता. त्या सीतेला जर समाजाने सोडलं नाही तर आपल्यासारख्या धोत्रावाल्याचं काय घेऊन बसले महाराज, लोक आपल्याला नाव ठेवणारच आहे. मला फक्त एवढंच सांगायचं, चोर चोरी करण्यासाठी लाजत नाही 1, लोक खोटं बोलण्यासाठी लाजत नाही 2, लोक भ्रष्टाचार करण्यासाठी लाजत नाही 3, लोक लोकांना फसवण्यासाठी लाजत नाही 4, तर परमार्थ करणाऱ्या माणसाने, धर्माचा प्रचार करणाऱ्या माणसाने समाजाचा विचार करायचा नाही. कोणी निंदा कोणी वंदा, अमुचा सोहिताचा धंदा. अजून प्रमाण घ्या. तुका म्हणे हासे जन, तुका म्हणे हासे जन, तुका म्हणे हासे जन, तुका म्हणे हासे जन, हा नाही कानत ठाई, नाही कानत ठाई हो, देखिला डोळा बैसला देखिला डोळा बैसला मनी. हासे जन नाही कान ते ठाई. फक्त परमार्थ करणाऱ्या माणसाने, धर्माचं काम करणाऱ्या माणसाने काळजी करायचं नाही. आपण आपलं काम करत राहील. तुम्ही नसताना जर माघारी तुमची चर्चा होत असेल, तुम्ही नसताना जर माघारी तुमची निंदा होत असेल तर समजून चला की तुम्ही प्रगतीपथावर आहे. कशावर आहे? प्रगतीपथावर आहे. जर जीवनात तुमचा एक शत्रू नसेल, असं बाबा म्हणतात बरं शास्त्रीजींचं वाक्य आहे ना, की तुमचा जीवनात जर एक शत्रू नसेल तर तुमचं जीवन काय कामाचं आहे महाराज. जेवढे शत्रू जास्त तेवढं माणसानं मस्तीत जगलं पाहिजेत महाराज. आपण फक्त कसं जगायचं, हत्ती चले बाजार और कुत्ते भुके. मला या म्हणीचं महत्व अजून काही कळलं नाही. हत्तीचा मतदारसंघ वेगळा आहे, कुत्र्याचा मतदारसंघ वेगळा आहे. हत्ती एका गटात आहे, कुत्रे एका गटात आहे. बरं, हत्तीची भाषा कुत्र्याला कळत नाही, कुत्र्याची भाषा हत्तीला कळत नाही. हत्ती जंगल गटात आहे आणि कुत्र कोणत्या गटात आहे? गाव गटात आहे. बरं, किती जरी श्रीमंतातलं श्रीमंताचं जरी कुत्र मोजलं तर 25 किलोच्या वर कुत्र्याचं वजन भरणार नाही. आणि किती जरी गरीबातला गरीब हत्ती मोजला तरी 2000 किलोच्या कमी तो भरणार नाहीये. मग मला एवढंच सांगायचं, हत्तीची भाषा कुत्र्याला कळत नाही, कुत्र्याची भाषा हत्तीला कळत नाही. दोघांचा रोटी व्यवहार नाही, बेटी व्यवहार नाही, दोघांचा मतदारसंघ वेगळा आहे, सगळं वेगळं आहे. मग हत्ती गावात आला की कुत्रे का भुकत असेल? एकदम सोपं उत्तर आहे, काळजी करू नका. हत्ती गावात आला की त्याला बघण्यासाठी लोक गोळा होतात आणि बऱ्याचशा कुत्र्यांना देख होत नाही. म्हणून कुत्रे खूप जोराजोरात भुकतात. पण माझ्या प्रिय कुत्र्यांनो, माझ्या प्रिय कुत्र्यांनो, हत्तीला पाहून भुकण्याच्या भानगडीत पडू नका. चुकून जर एखादा हत्ती मागं वळाला आणि तुम्ही जर त्याच्या सोंडीत सापडले तर तुमचा कार्यक्रम लागल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान. म्हणून समाजाचा त्याग सांगितला. ठीक आहे महाराज, शरीराचा त्याग ठीक आहे, समाजाचा त्याग, धनाचा
धनाचाही त्याग माझ्या तुकोबरायांनी केलाय. या महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक माझे छत्रपती शिवाजी महाराज तुकोबरायांच्या घरी गेले. ओ तुकोबराया, बायको अन्न अन्न करता मिली, घ्या ना हे थोडा नजराना. सोने रुपे आम्हा मृत्युके समान, माणिक पाषाण खडे जैसे. आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमचे एर वित्त धन ते मज मृत्युके. कंटी मिरवा तुळसी व्रत करा, म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मज हे आस. मग जगद्गुरु तुकोबाराने शरीराचाही त्याग केला नाही केला, एक समाजाचाही त्याग केला, दोन आणि धनाचाही त्याग केला, तीन. याचं कारणच एवढं होतं की अवघी देवावरी माया. आणि ज्यांची अवघी माया देवावर आहे, संसारातल्या प्रत्येक गोष्टी ते तृणवत समजतात. अभंगाचं दुसरं धन तृण जन. घेतलेल्या अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये माझ्या तुकोबराय सांगतात, नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन. तृण या शब्दाचा अर्थ आहे गवत. गवताप्रमाणे शरीर समजलं एक, गवताप्रमाणे जन समजलंय दोन, आणि गवताप्रमाणे धन समजलंय तीन. खरं सांगू का महाराज, ज्या गोष्टीला साधू संतांनी जीवनामध्ये प्राधान्य दिलं नाही, त्या गोष्टीला तुम्ही आणि जीवनामध्ये खूप मोठं प्राधान्य देतोय. खरं सांगू, ज्या संसारावर साधू संतांनी तुळशीपत्र ठेवले, त्या संसारासाठी तुमची आणि माझी धावपळ चालू आहे. मी खरं सांगू, अजून ऐका लक्ष देऊन. आतापर्यंत संसाराचं गणित कोणाला सुटलंही नाही आणि सुटल म्हणून सांगता येत नाहीये. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, बा दुःखाचे केने सुटले, जे मरणाचे भले लोटले, ते हे मृत्यू लोकीचे घडले हाट वेळे येणे. याच्या पुढची ओवी किती गोडे पहा. मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी, जेल कवनाचे श्रवणी कैशी, सुख निद्रा अंथरुणी इंगळाच्या. संसारात आतापर्यंत कोणी परिपूर्ण झालं नाही. माझे गुरुजी मला नेहमी सांगतात, पुरुषोत्तम, संसार म्हणजे केळीचं पाणी. कशाचं पाणी? केळीचं पाणी. इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसलेल्या आहे मायांनो, मी केळीचं पान शिवण्यासाठी तुम्हाला सुई दिली आणि दोरा द्यायला सांगितलं, कीर्तन संपेपर्यंत केळीचं पान शिवून द्या. तुम्ही जसं जसं शिवायला जासाल तसं तसं ते फाटतं, शिवता येत. करिता बरोबरी दुरावसी भवाची ये पुरी. पण आपणच प्रयत्न केले असं नाहीये, आपल्या बाप दाद्यापासून हेच करत आलोय. महाराज म्हणतात, आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. हो देखत देखत ना तू पंतू, तोही तैसा झाला. गदर नका जाऊ, कीर्तनाकडे या. आजा मेला, आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. देखत देखत ना तू पंतू, तोही तैसा झाला. अरे रावणासारख्या मोठ्या माणसाचा जर संसार परिपूर्ण झाला नाही, त्यानं का संसारात थोड्या अपेक्षा केल्या होत्या का महाराज? 80,000 बायका रावणाला होत्या, कोटी घरे जेथे काशानी तांब्याची, शुद्ध कांचनाची. एवढा ऐश्वर्य संपन्न रावण होता की तेवढा ऐश्वर्य संपन्न राजा परत या विश्वामध्ये झाला नाहीये. रावणासारखा संगीतामध्ये तज्ञ कोणी नव्हता एक, रावणासारखा संस्कृतामध्ये तज्ञ कोणी नव्हता दोन,
रावणासारखा भगवान शंकराचा दुसरा भक्त कोणी झाला नाही. 3 ऐश्वर्यही होता, दशग्रंथी होता, 6 शास्त्र 4 वेद मुखदगत होते. भगवान शंकराचा 1 नंबरचा भक्त होता. त्यानं सुद्धा संसारात अपेक्षा केली होती की खारा समुद्र गोड करील, स्वर्गाला शिडी लावील आणि सोन्याला काय करील, सुगंध आणील. मग राजा रावणासारखा व्यक्ती जर संसारात अपूर्ण राहिला तर आपल्यासारख्या लोकांनी संसारात परिपूर्णतेची अपेक्षा करायची नाही. विठ्ठल विठ्ठल एवढा सुंदर नरदे तुमच्याने माझ्या जीवनात प्राप्त झालाय ना, या संधीचं सोनं करा. किती गोड आहे पहा. औट हात का मानव देह भगवान ने तुझको दिया, खाया पिया सुख से सोया, अरे नाहक जमाना खोया. एवढा 3.5 हाताचा नरद्य जगाच्या मालकाने तुम्हाला भगवंताच्या चिंतनासाठी दिलाय. सर्वांचे प्रमाण पाठ आहे. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडसे नारायण नासे जीव पण देवे दिला देह भजना गोमटा तोया झाला फाटा. म्हणून एवढा सुंदर नरदेव प्राप्त झालाय ना, संधीचं सोनं करा. वेळ जीवनामध्ये वाया नका घालू. अरे आपण भाग्यवान मंडळी आहोत की करोना नंतर आजच्या तारखेमध्ये तुम्ही आणि मी भगवान बाबाचा नारळी सप्ताह पाहण्यासाठी जिवंत आहोत. काय आहोत? जिवंत आहोत. नाही तर उन्हाळ्याच्या दिवसात जशा लिंबाच्या लिंबुळ्या पडतात ना, टप 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 टप, त्याच्याही पेक्षा जास्त लोक मेलेले आहे महाराज. फक्त करोनात एक गोष्ट खूप वाईट झाली आणि ती मला अजिबात आवडली नाही. तुम्ही म्हणसाल महाराज काय नाही आवडली? असं क्षेत्र नाहीये की त्या क्षेत्रातला मनुष्य गेला नाही. आध्यात्मिक क्षेत्रातला गेला, व्यावहारिक क्षेत्रातला गेला, संसारातला गेला, राजकीय क्षेत्रातला गेला, व्यापारातला गेला, सगळ्या क्षेत्रातले लोक मेले. पण जे मरायला पाहिजेत होते ते नाही मेले. ज्यांनी अख्ख्या गावाला त्रास दिला हो, त्याचा 25 स्कोर असून त्याला रेमडेसिवीरची गरज पडली नाही. आणि ज्या बिचाऱ्यांनी नुसता परमार्थ केला, नुसता सर्दी व्हायचं आणि खोकला व्हायचं निमित्त झालं, जसा दवाखान्यात गेला तसा कापडात बांधूनच आणला, परत बाहेर यायचं काम पडलं नाहीये. मग अशाही परिस्थितीमध्ये तुम्ही आम्ही जिवंत आहोत ना. महाराजांची भाषा किती गोडे पहा. बरवे झाले आजीवरी, नाही पडिलो मृत्यूचे आहारी, वाचून आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. बरवे आजीवरी मृत्यूचे आहार, वाचून आलो येथवरी, उरले ते हरी. हा बरवे झाले आजीवरी, बरवे झाले आजीवरी, नाही पडिलो मृत्यूचे आहार, नाही पडिलो मृत्यूचे आहार, वाचून आलो येथवरी, वाचून आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण, उरले ते हरी तुम्हा समर्पण. दिलाया काळे अवकाश, दिलाया काळे अवकाश, काळे अवकाश दिलाया काळे अवकाश. आजीवरी नाही पडिलो मृत्यूचे आहारी, हा शब्द थोडा बाजूला ठेव. नाही पडिलो करोनाचे आहारी आणि वाचून आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हा. आता उर्वरित काळात काय करायचं? दिलाया काळे अवकाश. देवाचं चिंतन करा बरं. वेळ नका जीवनामध्ये वाया घालू. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो भगवान से. माझी विनंती गड्यांनो, 2 पावलं फक्त माझ्या देवासाठी चला, तो 10 पावलं तुमच्यासाठी चालेल. मी नेहमी कीर्तनातून सांगतो, याद आएगी उनको कभी ना कभी, कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी, ऐसा विश्वास मन में जगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. काम करते चलो, नाम जपते चलो, हर समय कृष्ण का ध्यान करते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो.
2 पावलं फक्त त्याच्यासाठी चला. 2-4 दिवसापूर्वी एका चांगल्या श्रीमंत माणसाच्या घरी आमचं कीर्तन होतं. कीर्तन संपल्यानंतर आम्ही सर्व जेवायला बसल्यानंतर त्या साहेबांनी मला प्रश्न केला, म्हणे महाराज रात्रंदिवस प्रवासात असता, तुम्ही 4 राज्यामध्ये कीर्तन करता, दररोज 1-1, 2-2 हजार किलोमीटर प्रवास करता, कधी थकत नाही, कधी तुमच्या चेहऱ्यावर त्याचा थकवा जाणवत नाही, कधी तुमच्या गाडीचा अपघात होत नाहीये. मी जेवता जेवता त्या साहेबांना उत्तर दिलं, म्हणलं साहेब 9 ते 11 कीर्तन संपलं की आमचा ड्रायव्हर गाडीच चालवत नाही. काय उत्तर दिलं, लक्ष देऊन ऐका. 9 ते 11 रात्रीचं कीर्तन संपलं की आमचा ड्रायव्हर गाडी चालवत नाही. रात्रभर गाडी चालवायचं काम ड्रायव्हरच्या रूपात पांडुरंग परमात्मा करतो, त्याच्यामुळे दुःख होण्याचं काही कारण नाही. तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा. तेरी बिगड़ी बनाएगा विश्वास जरूरी है. लग्न झाल्यानंतर बायको फक्त तुमच्या आणि माझ्या नावाचं मंगळसूत्र घालते आणि तुमच्या आणि माझ्या नावाचं कुंकू लावते. नुसतं मंगळसूत्र तिनं गळ्यामध्ये घातलं आणि कुंकू लावलं आणि फक्त एकदा 2-4 हजार लोकांमध्ये म्हणलं की हा माझा नवरा आहे, तर जीवनभर तिची माणसाला सेवा करावं लागते महाराज. तसं एकदा फक्त पांडुरंगाची माळ गळ्यामध्ये घाला आणि एकदा त्याच्या नावाचा गोपीचंदन टिळा लावा आणि एकदा प्रेमाने त्याच्या समोर जाऊन त्याला म्हणा, देव माझा देव माझा देव माझा माझा देव माझा मी देवा देव माझा देव माझा देव माझा माझा देव माझा मी देवाचा. देव माझा देव माझा देव माझा माझा देव माझा मी देवाचा. देव माझा देव माझा देव माझा माझा देव माझा मी देवाचा. देव माझा माझा देव माझा मी देवाचा. देव माझा देव माझा देव माझा माझा देव माझा मी देवाचा. देव माझा देव माझा देव माझा देव माझा मी एकदा त्याला म्हणा, देव माझा मी देवाचा हीच माझी सत्यवाचा. कधीतरी देवाच्या स्वाधीन व्हा महाराज. एक तर जीवनामध्ये संताच्या स्वाधीन झालं पाहिजेत, एक नाही तर देवाच्या स्वाधीन झालं पाहिजे, 2. माणूस माणसाच्या स्वाधीन होतो आणि माणसानं माणसाकून अपेक्षा करणं म्हणजे एक जुनी म्हण आहे आपली, उघड्या शेजारी नागवं गेलं रातभर इवानं मेलं. सांसारिक लोक ऐकून अपेक्षा करूच नका. देवानं प्रत्येकाला कुठं ना कुठं तरी कमी ठेवलेलं आहे. काही काहीला रूप चांगलं दिलंय तर गुण चांगला नाही. लता मंगेशकरांसारखी गायिका या विश्वामध्ये परत जन्माला येईल सांगता येत
नाहीये. सरस्वती होती त्या मायमाऊलीच्या कंठामध्ये. 98 वर्षी शेवटचा श्वास घेतला. भारताने भारतरत्न पुरस्कार दिला होता त्या मायमाऊलीला. पण जेवढं सुंदर गाणं होतं तेवढं सुंदर रूप नव्हतं महाराज. देवानं प्रत्येकाला कुठं कुठं तरी कमी ठेवलंय. काही काहीला बुद्धी दिली, लक्ष्मी अजिबात नाही. काही काहीकडे पैसा भरपूर आहे, अक्कल अजिबात नाहीये. काही काहीच भाग्यवान असे की त्यांना बुद्धी नाही आणि पैसा नाही, गाढवानं शेत खाल्लं पाप आपण. प्रत्येकाला कुठं कुठं तरी देवानं कमीच ठेवलेलं आहे महाराज. प्रत्येकाच्या मनासारखं जर सगळ्याला मिळालं तर देवाची किंमत राहणार नाहीये ना. आमच्या गावात एक गण्या नावाचं पोरग आहे. नेहमी मला फोन केलं की म्हणायचं, पुरुषोत्तम दादा. मी म्हणायचो, काय रे गणप्या? मी अशा मुलीसोबत लग्न करील ना दादा की माझ्या बायकोसारखी सुंदर बायको आपल्या गावात नसली पाहिजेत. म्हणलं पांडुरंगाने तुझी इच्छा पूर्ण करावी. आणि नेमकं गण्याचं लग्न ठरलं. गण्यानं फोन केला, हॅलो दादा, लग्न ठरलंय आणि तुम्ही मंगलाष्टका म्हणल्याशिवाय मी पुरीच्या गळ्यामध्ये वरमाला घालणार. तसं बहुतांशी मी कधीच कोणाच्या लग्नाला मंगलाष्टका म्हणत नाहीये. एका बावळटाने माझी मंगलाष्टका टाकलेली युट्यूबला. मला कीर्तनाच्या तारखीचे फोन कमी, लोक म्हणतात तुमची बँड पार्टी आहे का? कोण कोण माणसं आहे, किती कधी काही म्हणतात ना लोक, बावळटे. त्याच्यामुळं मी काही जात नाही. दुसरं कारण असं आहे, मी ज्याच्या लग्नात 4 मंगलाष्टका म्हणल्या त्याचं फक्त 4च महिने टिकलं. एक ज्याच्या 2 म्हणल्या. नेमकं गाण्याचं लग्न ठरलं. गाण्यानं फोन केला, म्हणे महाराज तुम्हाला यावंच लागतं. सकाळचं कीर्तन केलं, सायंकाळी बरोबर 7-7:30 वाजता मी लग्नात पोहोचलो. शेवटची मंगलाष्टक चालू होती. आली लग्न. ब्राह्मण काकाने माझ्याकडे पाहिलं, म्हणून घे. मी म्हणणार नाहीये. लग्न झालं. मग आता गावचाच महाराज म्हणल्यानंतर महाराजाला 10-5 मिनिटं मला स्टेजवर जायला लागले. हिवाळ्याचे दिवस होते, कडाडीची थंडी पडली होती. लोक अंगावर घेऊन लग्नाला आलेले होते. मी गण्याच्या हातात हात द्याला. मला गण्या, एकदाच तुझं लग्न झालं बाबा. कुठे वहिनी? गण्यानं मला त्याच्या बायकोला भेटवलं. खोटं सांगत नाही. असं काळं डांबर टाकलं देवानं त्याच्या नशिबात की काला मीन्स काला, फक्त दातच पांढरे होते. मी गण्याला म्हणलं हे कसं आहे? म्हणे दादा हे असंच आहे, जे पाहिजे ते भेटत नाही आणि जे नकोय ते भेटल्याशिवाय राहत नाहीये. तुम्ही थोडा सर्वे करा महाराज. काही लोकांना देव 5-5 कारखान्याचा चेअरमन करतो, पण चहा पाहिली की शुगर वाढती. देव म्हणे फक्त चेअरमनच व्हायचं, साखर खायची नाहीये. काही लोकांच्या घरी कीर्तनाच्या माध्यमातून जाण्याचा प्रसंग येतो. आपल्या ताटामध्ये 40 पदार्थ असतात. एका वाटीत एकदा हात घातला की परत त्या वाटीचा नंबर लागत नाहीये. आणि त्याच्या ताटात 2च पदार्थ, मुंगाची डाळ आणि ज्वारीची भाकर. नुसतं टुळू बासुंदीकडे पाहिजे, गुलाबजामकडे पाहिजे. आपण म्हणावं साहेब घ्या ना. ते म्हणतं छे डॉक्टरनी फक्त गोळ्याच खायच्या सांगितल्या. सकाळी 2, दुपारी 2 आणि संध्याकाळी 2. प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट कशी भेटल महाराज? जगात जेवढे काही श्रीमंत लोक आहे त्यांना कोणालाच पोर नाही, प्रत्येकाला पोरी आहे. जगातले जेवढे काही श्रीमंत लोक आहे तुम्ही गुगलवर सर्च करा, कोणालाच पोर नाही, प्रत्येकाला पोरी आहे. महाराष्ट्र बसून खायली एवढी प्रॉपर्टी आहे, पण आग लावायला पोरग नाहीये. ज्याच्याकडे प्रॉपर्टी भरपूर आहे त्याच्याकडे वारसदार नाहीये. आणि तुम्ही एखाद्या रेल्वे स्टेशनवर जाऊन पाहा, त्या प्लॅटफॉर्मवर त्या भिकाऱ्याने सकाळी खाल्लं की संध्याकाळचा मेळ नसतो, पण वर्षाला एक पोरग बी एवढं गुडगुडीत, ना त्याला करोना होत, ना त्याला डेल्टा होत, ना त्याला चिकनगुनिया होत. डेंगूच्या डासात झोपतं ते. डेंगूचा डास सुद्धा विचार करतो याला चावलो तर मला होईल. अजिबात नाही महाराज. आपणे धुन में रहता हूं. ना त्याला हिवाळ्याचा त्रास आहे ना त्याला उन्हाळ्याचा त्रास आहे. अहो ट्रक अंगावून जाऊ द्या, ट्रक पंक्चर होईल पण त्याला काही होणार नाही. देवाचं गणित. सगळ्यांना दुःख सारखंच हो महाराज. असं वाटतंय तुम्हाला? तुम्ही जर थोडं निरीक्षण केलं ना तर प्रामुख्याने प्रत्येकाच्या दुःखाचं कारण भिन्न भिन्न आहे, पण प्रत्येकाला दुःख निश्चित आहे. ज्याला कीर्तन नाही तेही दुःखातच आहे, ज्याला कीर्तन नाही तेही ताणात आहे, आणि ज्याला दररोजचे 2-2 येते त्याच्यापेक्षा ताणात आहे. ज्याला गाता येत नाही तेही ताणात आहे, आणि ज्याला चांगलं गाता येतं ते त्याच्यापेक्षा ताणात आहे महाराज. ज्याच्याकडे पैसा नाही तोही ताणात आहे, आणि ज्याच्याकडे भरपूर पैसा तोही ताणात आहे. ज्याला तिकीट भेटलं तेही ताणात आहे, आणि ज्याचं तिकीट कापलं ते त्याच्यापेक्षा ताणात आहे. म्हणजे सुखी कोण आहे? अजिबात नाहीये. फक्त सुखी राम के दास आहे. त्या परिस्थितीमध्ये समाधान माना. हजारो लोक आज कीर्तनासाठी आलेले. कोणी 2 व्हीलरवर आलं, कोणी 4 व्हीलर आलं, आणि काही बिचारे पायी आलेले. फक्त 2 व्हीलरवर चालणाऱ्या माणसाने पायी चालणाऱ्या माणसाकडे पहा. अरे मला जायला 20 मिनिटं लागणार आहे, याला जायला अर्धा तास लागणार आहे, मी याच्यापेक्षा भाग्यवान आहे. पण 2 व्हीलरवाल्याने 4 व्हीलरवाल्याकडे पाहायचं नाही.
फोर व्हीलरवाल्याने म्हणजे स्विफ्टवाल्याने क्रीटावाल्याकडे पाहायचं नाही, आणि क्रीटावाल्यानं इनोव्हावाल्याकडे बघायचं नाही, आणि इनोव्हावाल्याने फॉर्च्युनरवाल्याकडे अजिबात बघायचं नाहीये. काय होतं महाराज, मी नारदाच्या गादीवरून सांगतो महाराज. ज्यावेळेस शास्त्रीजी गडावर बसले त्यावेळेस मी विद्यार्थी अवस्थेमध्ये आळंदीत असताना खायलाच भेटत नव्हतं महाराज. एवढी गरीब परिस्थिती होती. मला अजिबात सांगायला लाज वाटणार नाही, मला पहिलं काठाचं धोतर जर माझ्या अंगावर कोणी दिलं असेल राधाताई तर आमच्या भगवान बाबांनी दिलेलं आहे महाराज. खरं सांगतो, काय गायन जमत नव्हतं. हा आवाज चांगला होता, पहिल्यापासून आवाजाची देणगी ज्ञानोबरायच्या तुकोबरायच्या कृपेने होती. आणि बाबा पुढं बसायचे आणि भगवान बाबा मला मागचे डिक्कीट टाकायचे. त्यावेळेस पजेरो गाडी होती बाबा, लाल कलरची, बरोबर आहे का नाही. मी फक्त भगवान बाबासोबत काय येत होतो, बस चला एखादं धोतर भेटेल, 200-300 रुपये भेटतील. पण खरोखर मला खूप जीव लावला महाराज, बाबांनाही जीव लावला. अरे ज्यावेळेस काही नव्हतं त्यावेळेस लोक प्रेम करत होते. आता थोडं यूट्यूबमुळं नाव झालं, आता लोक प्रेम करणारे साहजिक आहे. तुमच्याकडे गुण आहे, तुमच्याकडे गाडी आहे, तुमच्याकडे पैसा आहे, आता सगळेच प्रेम करतील. पण ज्यावेळेस मला गाता येत नव्हतं, ज्यावेळेस मला वाजवता येत नव्हतं, ज्यावेळेस मला काहीच कसं राहावं याची सुद्धा अक्कल नव्हती, अशा टायमाला आमच्या भगवान बाबांनी आणि आमच्या विवेक शास्त्रीने मला खूप जीव लावला महाराज. खरं सांगतो तुम्हाला. बाबा आणि बाबासोबत होतो, पण बाबाला मी त्यांच्या सोबत होतो हे मी त्यांना आता सांगितलं. ते म्हणे तू सोबत होता का? म्हणलं हो. बरं आहे बाबा, कमीत कमी तुम्ही मला ओळखलं तरी. विठ्ठल विठ्ठल काय नव्हतं महाराज. एक काळ असा होता की आळंदीला खायला भेटत नव्हतं. आज इतकं आनंदात आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान माना. एक सांगू तुम्हाला, तुमच्या जीवनात येणारं सुख आणि तुमच्या जीवनात येणारं दुःख हे ज्ञानोबराय तुकोबरायच्या कृपेने. तुम्ही नेहमी सांगतो, कोणी दिवसी बैसोनी हातीवर, कोणी दिवसी पालकी सुभेदार, कोणी दिवसी पायाचा चाकर, चालत जावे चालत जावे. अरे एक दिवस माझ्या ज्ञानोबरायच्या कृपेने, माझ्या तुकोबरायच्या कृपेने असा येईल की सोन्याच्या सिंहासनावर तुम्हाला बसायला भेटल. पण एक दिवस माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या कृपेने असा येईल की पायी चालताना तुमच्या पायामध्ये चप्पल सुद्धा नसल. त्यावेळेस सुद्धा विचार करा की सोन्याच्या सिंहासनावर बसलो ही सुद्धा माझी इच्छा ज्ञानोबरायचीच आहे. आणि पायी चालताना सुद्धा जी इच्छा आहे ती कोणाची आहे? माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायची. समाधान माना, समाधान माना. आणि एवढा सुंदर नरदे तुमच्याने माझ्या जीवनात प्राप्त झालाय ना, ताण घेऊ नका, देवाचं चिंतन करा. 2 पावलं त्याच्यासाठी चला. मी तुम्हाला सांगितलं देव माझा असं म्हणा, पण असं चुकून सुद्धा आपण म्हणत नाही. बायको माझी, लेकर माझे. आणि एकदा का संसारातल्या गोष्टीला आपलं म्हणलं की महाराज सांगतात, धनानी भूमो पश्वश्य गोष्टी नारी गृहद्वारी जनस्मशाने देहेश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एका. जाणाऱ्याविषयी काळजी करू नका, आहे त्याच्याविषयी काय करा, विचार करा. हे जाणार आहे ना महाराज. धनानी भूमो पश्वश्य गोष्टी नारी गृहद्वारी जनस्मशाने. अरे गोकर्णाने आत्मदेवाला भागवतामध्ये जो उपदेश केलाय तो हाच केलाय. हे पिताश्री, देहेस्तिमां श्रुद्रे भीमतीम तेजत्वम जाया शुता दिशु सदा ममता विमुंच पश्चा निशम जगति दक्षिण भंग निष्ठम वैराग राग रशिको भव भक्ती निष्ठा. पिताश्री, या हाडामासाच्या शरीराविषयी तुमच्या अंतकरणामध्ये जे ममत्व आहे ते सोडून द्या. काय करू बाळा मी? धर्मं भजस्व सततम तेजलोक धर्मान. जा जंगलामध्ये जा, देवाचं चिंतन करा. आपण एवढा सुंदर नरदे तुमच्याने माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय ना, जाणाऱ्या गोष्टीविषयी विचार करू नका. हे जाणारे घडी घडी काळ वाटयाची पाहे, अजून किती आहे अवकाश. देह जाणार जाणार असे काळू बखाणार, जाणार जाणार असे काळू बखाणार. देह जाणार जाणार असे काळू बखाणार, देह जाणार जाणार असे काळू बखाणार. हो देह जाणार जाणार यासी काळो बखाणार, खाणार यासी काळो बखाणार. देह जाणार जाणार यासी काळो बखाणार, देह जाणार जाणार यासी काळो बखाणार. देह जाणार जाणार असे काळू बखाणार.
यासी काळोबा खाणार जाणार जाणार यासी काळोबा खाणार जाणार जाणार यासी काळोबा खाणार देह जाणार जाणार यासी काळोबा खाणार जाणार जाणार यासी काळोबा खाणार देह जाणार जाणार यासी काळोबा खाणार देह जाणार जाणार यासी काळोबा खाणार देह जाणार यासी काळोबा खाणार. पण एवढा सुंदर नरदे तुमच्याने माझ्या जीवनात प्राप्त झाला. वेळ नका जीवनामध्ये वाया घालू. देवाचं चिंतन करा. अरे माझा देव एवढा चांगला आहे, ज्या पुतनेनं विष पाजलंय तिला सायुज्यता मुक्ती दिली माझ्या जगाच्या मालकाने. ज्या रावणानं बायको पळवली त्या रावणाला सुद्धा मोक्ष दिलाय. ज्या शिशुपाळानं शिव्या दिल्या त्याची आत्मज्योत आपल्या शरीरामध्ये विलीन करून घेतली. तुम्ही मग मी काय पाप करू शकतो? काहीच नाही. माझ्या देवाचा एक स्वभाव आहे, लक्ष देऊन ऐका. जो लोग मुझे प्यार करते हैं उनके मैं दिल में रहता हूँ. देवाचा स्वभाव काय आहे? जो लोग मुझे प्यार करते हैं उनके मैं दिल में रहता हूँ और जो लोग मुझे नफरत करते हैं उनके मैं आँखों में रहता हूँ लेकिन रहता तो उनके शरीर में ही हूँ. मग तुम्हाला प्रेम करायचं असेल तर देवावरच करा, आणि वैर करायचं असेल तर काय करा? देवावरच करा. ज्या गोष्टीला साधू संतांनी जीवनामध्ये प्राधान्य दिलं नाहीये त्या गोष्टीसाठी आपण जीवन बर्बाद करतोय. आलोय कुठून? मी कोण ऐसा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. आलोय कुठून? करायचं काय? जायचं कुठं? भागवतकार सांगतात, काल व्याल मुख ग्राश त्राश निर्नाश हे तवे श्रीमद भागवतम शास्त्रम कलो किरेन भाषितम. एक मोठा अजगर आहे. त्या अजगराच्या मुखामध्ये तुम्हीही बसलेले आहात आणि त्याच अजगराच्या मुखामध्ये मीही बसलेले आहोत. आपण कुठपर्यंत सुरक्षित आहोत? जोपर्यंत तो अजगर तोंड बंद करत नाहीये. ज्या दिवशी अजगर तोंड बंद करल, ज्ञानोबराय सांगतात, हे काळान काळाची तोंडी घातली लोणियाची उंडी माशी पाख पाखरी तव हे सरे क्षणभंगूर जीवन की कलिका कल प्रात को खिली ना खिली. म्हणून एवढा सुंदर नरदे तुमच्याने माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय ना. साधू संतांनी या जीवनातल्या सगळ्या गोष्टीला काय केलंय? लात मारली नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन. काही साधक तुकोबरायकडे गेले. बाबा, ज्यांची अवघ प्रेम देवावर आहे, संसारातल्या प्रत्येक गोष्ट ज्यांनी तृणवत समजल्या, अशा वैष्णवाच्या जीवनामध्ये जर काही परमार्थी संकट आलं तर ते आपला परमार्थ सोडतात का? तुकोबराय सांगतात, किती जरी मोठं संकट आलं तरी ते आपला नेम सोडत नाही. अभंगाचं 3रं चरण. घेतलेल्या अभंगाच्या 3य चरणामध्ये तुकोबराय सांगतात, पडता जड भारी नेमा नटळे निर्धारी. किती जरी मोठं संकट आणि किती जरी मोठं दुःख त्यांच्या जीवनामध्ये आलं तरी परमार्थ ते सोडत नाही. किती गोड अभंग तुकोबरायचा आहे पहा. पाहती पांडव अखंड वनवासी, पाहती पांडव अखंड वनवासी. पाची पांडवाच्या जीवनामध्ये थोडं संकट आलं काय? लक्षागृहाला आग लावलेली आहे, विषाचे लाडू खाऊ घालण्याचा प्रयत्न केलाय, भर सभेमध्ये द्रौपदी आई साहेबाला लग्न करण्याचा प्रयत्न केलाय, तरी सुद्धा परमार्थ पाची पांडवांनी जीवनामध्ये कमी नाही केला.
पाहती पांडव अखंड वनवासी परित्या देवासी आठविती रात्रंदिवस 100 कौरव पाची पांडवाला मारण्याचा प्रयत्न करत होते, पण भगवंताचं चिंतन नाही सोडलं. दुसरं प्रमाण प्रल्हादासी पिता करीतो चाचणी. अरे समाज आणि परमार्थ करण्यासाठी विरोध करावा यात नवल नाहीये, नातेवाईकांनी परमार्थ करण्यासाठी विरोध करावा यातही नवल नाहीये, गावकऱ्यांनी परमार्थ करण्यासाठी विरोध करावा यातही नवल नाहीये, स्वतःच्या बापाने परमार्थ करू दिला नाहीये. 17 ते 18 वेळेस मारण्याचा प्रयत्न केला, एवढं मारून सुद्धा भक्त प्रल्हाद मरत नाहीये. त्यावेळेस विचारलं, हे भक्त प्रल्हादा, कोणाच्या जीवावर जगतोय तू, कुठे तुझा देव? असं विचारल्यानंतर भक्त प्रल्हादजी आपल्या बापाला उत्तर देतात, देवा ओ बाबा, माझा देव नाही असं ठिकाण सांगा. न केवलम मे भवतस्य राजन सवे बलम बलिनाच्या परेशा परेवरी निस्थिर जंगमाये ब्रह्मादयो वेन वशम प्रणीताः. माझा देव नाही असं ठिकाण सांगा. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठलची. अरे देवाचं नाव घेतल्यानंतर फाशीवर दिल्या जाईल अशी दौंडी दिली होती गावात. ऐका ऐका, जो कोणी माझ्या राज्यामध्ये देवाचं चिंतन करेल त्याला सुळावर दिल्या जाईल. पण त्याच राजाच्या पोटी हरिभक्त जन्माला आणि त्याचं नाव आहे भक्त प्रल्हाद. प्रल्हादासी पिता करीतो चाचणी करीतो स्मरे मनी नारायण. पाहती पांडव अखंड वनवासी पाहती पांडव अखंड वनवासी. मीराबाईच्या जीवनात काय घडलंय? हेच घडलंय ना. हे मिरे, ज्या वयामध्ये संसार थाटायचा आहे, ज्या वयामध्ये लग्न करायचं, त्या वयामध्ये हातात विना घेऊन देवाचं चिंतन करतेस. लोक म्हणायचे, लोक कहे मीरा भई रे बावरी. समाज मीराबाईला वेड म्हणत होता यात नवल नाहीये. स्वतःचा बाप म्हणायचा मिरे. बाप कहे कुलनासी. एवढ्यावर थांबलाय बाप नाही. विष का प्याला राजाजी ने भेजा, विबत मीरा हंसी रे. काहे तेरी अखियों में पानी, काहे तेरी अखियों में पानी हो, काहे तेरी अखियों में पानी, काहे तेरी अखियों में पानी हो. कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी, कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी. दीवानी 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 मेरा प्रेम दीवानी हो, मेरा कृष्ण दीवानी. दीवानी मेरा दीवानी ओ मेरा कृष्ण दीवानी ओ मेरा प्रेम दीवानी. सबके लिए मैं मुरली बजाऊं, नाच नाच सारे जग को नचाऊं. सिर्फ राधा नहीं है मेरी रानी, राधा नहीं है मेरी रानी हो.
दीवानी मेरा प्रेम दीवानी. हो, अर्थामध्ये किती जरी मोठं संकट आलं तरी त्यांनी आपला परमार्थ सोडला नाही. या अभंगाचा शेवट तुकोबराय किती गोड करतात पहा. तुका म्हणे तुझा न पडावा विसर, तुका म्हणे तुझा न पडावा विसर, दुःखाचे डोंगर आले तरी, दुःखाचे डोंगर आले तरी, पाहती पांडव अखंड परी त्या देवासी आठविते, परी त्या देवासी आठविते, पाहती पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी. एवढं दुःख पाची पांडवाच्या जीवनामध्ये आलं तरी परमार्थ सोडला नाही. एक, एवढं दुःख भक्त प्रल्हादजीच्या जीवनामध्ये आलं तरी परमार्थ सोडला नाही. दोन, आणि त्याच्यामधलं एक प्रमाण राहून गेलं. सुदामा ब्राह्मण दारिद्र्य पिढीला 18 विश्व दारिद्र्य माझ्या सुदाम्याच्या घरी होतं, पण परमार्थ सोडला नाही. तुकोबराय सांगतात, तुका म्हणे तुझा न पडावा विसर, दुःखाचे डोंगर आले तरी. हे बघा, सर्व जगाचा विसर पडला तरी चालतो, घरच्यांचा विसर पडला तरी चालतो, पण देवाचा विसर तुमच्याने माझ्या जीवनामध्ये पडता कामा नाही. ज्या दिवशी देवाचा विसर तुमच्याने माझ्या जीवनामध्ये पडल त्या दिवशी समजून चाला की तुमच्याने माझ्या जीवनाची अधोगती सुरू झालेली आहे. म्हणून तुकोबराय सांगतात, पडता जड भारी नेमा नटळे निर्धारी. ज्यांचं अवघ प्रेम देवावर आहे, संसारातल्या प्रत्येक गोष्टी ज्यांनी तृणवत समजलेल्या आहे, अशा वैष्णवाच्या जीवनामध्ये किती जरी मोठं संकट आलं तरी ते आपला परमार्थ सोडत नाही. असाच वैष्णव कोणत्याही जातीकुळामध्ये जन्माले हो, जगाचा मालक त्यांच्या जातीकुळाचा विचार करत नाही. महाराज सांगतात, हा तुका म्हणे याती, 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 ओ का तयाती फलती, ओ का तयाती फलते, नाही अनेक प्रमाण, नाही अनेक प्रमाण. तन धन तृण जन तन धन तृण जन जन
नाही अनेक प्रमाण सांगू का महाराज, परमार्थ ही नावाची गोष्ट जातीच्या पलीकडची आहे, जातीच्या पलीकडची. पण आपण लोकांनी परमार्थ जातीत आणला, हे आपलं सगळ्यात मोठं पाप आहे. विठ्ठल विठ्ठल महाराष्ट्रातला पहिला जातीवाद जर कोणी संपवला असेल तो माझ्या ज्ञानोबरायांनी. न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई. यारे यारे याती भलती नारी नर करावा विचार, न लगे चिंता कोणाची. खटनट यावे शुद्ध होनी जावे, दौंडी पिटी भावे चोखा मेळा. म्हणून भगवान परमात्मा फक्त आणि फक्त तुमच्या प्रेमाचा विचार करतो, तुमच्या भावनेचा विचार करतो. जाती कुळाचा विचार इथं होत नाहीये. नाथ भागवतामध्ये 4 ओव्या किती गोड आहे पहा. नाथ बाबा किती सुंदर वर्णन करतात पहा. विदुरदासी पुत्र प्रसिद्धू, त्यासी आवडला गोविंदू. झाला वैष्णवा माझी बंधू, कैचे निनिंदू मनावा. विदुर हे दासी पुत्र होते, तरी सुद्धा भगवंताच्या जवळ गेले. याचं कारण फक्त अंतकरणातलं प्रेम. दुसरी ओवी किती गोड आहे पहा. राक्षसा माझी बिभीषण, दैत्या माझी प्रल्हाद जान. भगवंतासी अनन्य शरण, वैष्णव पनतेने त्यासी. राक्षस कुळामध्ये जन्माला आलेले बिभीषण एक, दैत्य कुळामध्ये जन्माला आलेले भक्त प्रल्हाद 2. तरी सुद्धा भगवंताने त्यांचा स्वीकार केला. याचं कारण फक्त अंतकरणातलं प्रेम. तिसरी ओवी पहा. योनी जन्मला मरकट, वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ. हनुमंत मनावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. वानर योनीमध्ये जन्माला आलेले हनुमंतराया, पण परमार्थिक क्षेत्रामध्ये एवढा मोठा अधिकार प्राप्त झालाय, भक्ती क्षेत्रामध्ये एवढा मोठा अधिकार प्राप्त झालाय की तुकोबरायसारख्या महात्म्याने म्हणावं. काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावया सुभटा. मज दावया सुभटा, मज दावया सुभटा. काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावया सुभटा. मज दावया सुभटा, मज दावया सुभटा. काय भक्तीचा त्या वाटा, मज दावया सुभटा. मज दावया सुभटा, मज दावया सुभटा. वानर योनीमध्ये जन्माला आलेले हनुमंतराया, पण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये एवढा मोठा अधिकार प्राप्त झालाय की तुकोबरायसारख्या महात्म्यानं किती तोंड भरून वर्णन माझ्या हनुमंतरायाचं केलंय. शरण शरण जी हनुमंता, तुम्हा आलो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावया सुभटा. आणि सर्वात महत्वाची ओवी किती गोडे पहा. पक्ष माझी केवळ निंदू, जटायू उद्धरिला म्या गिधू. उद्धरिला धर्म व्याधू, भाव शुद्धू मदरथी. मला एवढंच सांगायचं गड्यांनो, बिभीषणासारख्याचा उद्धार होतो 1, भक्त प्रल्हादजीचा उद्धार झालाय 2,
दासीपुत्र असणारे विदुर काका त्यांचा उद्धार झालाय. 4 वानर योनीमध्ये जन्माला आलेले हनुमंतराय त्यांचा सुद्धा उद्धार झाला. अरे पक्ष्याच्या योनीमध्ये जन्माला आलेले जटायूचा जर उद्धार होत असेल तर तुमच्या आणि माझ्या जीवनाचा निश्चित उद्धार होईल. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, परमार्थ करत असताना परमार्थ देखाव्याने नका करू, परमार्थ भावनेनं करा. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी, भाव बळे आकळे एरविना, भावे गावे गीत आणि शुद्ध करोनिया चित्त. देखावा संसारात करा गड्यांनो, पण परमार्थात फक्त अंतकरणापासून परमार्थ करा. आज परमार्थात गर्दी खूप वाढलेली आहे, पण नुसती गर्दी वाढलेली, दिवसांदिवस दर्दी कमी होत चाललेली. चॉईसनुसार परमार्थ नका करू, परमार्थ हा आवडीने करा. चॉईसनुसार नाही सांगितलं, आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी. देवाला आवडाल असा परमार्थ करा, तुम्हाला आवडेल तसा परमार्थ नका करू. म्हणून सर्वांना माझी विनंती गड्यांनो, हजारोनं लाखोनं तुम्ही लोक उपस्थित आहात. भगवान बाबाच्या या दरबारामध्ये आपण सर्व मंडळी बसलेले आहोत. जाता जाता सर्वांना विनंती करील, एवढा मोठा नारळी सप्ताह आहे आपला, मला तुमच्याकडून मानधन नको, मी फक्त एक भीक तुमच्या दारात मागतोय. तुम्ही म्हणसाल महाराज काय भीक मागताय? तुम्ही जेवढे काही मंडळी उपस्थित आहात त्यांनी उद्यापासून एक संकल्प करा. आपल्याला असं वाटतंय ना आपला नारळी सप्ताह सार्थक झाला पाहिजेत, तर माझ्या एका लेकराची विनंती आहे, उद्यापासून न चुकता दररोज कमीत कमी 11 माळी तरी रामकृष्ण हरी या मंत्राचा जप करा. मी समजेल आपला सप्ताह काय झालाय. प्रत्येक साधू संतांनी तेच केलंय, विनवितो सकळ जना कर जोडोनी थोर लहाना, दान इतुले द्या मज दिना म्हणे तुके या बंधू, राम राम स्मराधी लाहो करा गाठ घाला मुळबंदी, सांडा वाहू घ्या उपाधी लक्ष लावून राहा गोविंदिगा. किती सबसिडी दिली हो साधू संतांनी. हरी बोला देता, हरी बोला घेता, उठता बैसता हरी बोला भांडता, हरी बोला कांडता आणि सर्व कार्य करिता. माझे गुरुजी मला आवर्जून एक उदाहरण दररोज सांगतात, पुरुषोत्तम देवाचं नाव घेतलं माणूस वाया गेला असा माणूसच नाही गाड्यांनो जगामध्ये. देवाचं नाव घेतलं मनुष्य वाया गेला असा जगात माणूस नाहीये. पेढा हसत हसत खाल्ला तरी पेढा गोडचे 1, पेढा झोपीत जरी खाल्ला तरी पेढा गोडचे 2, आणि पेढा रडत रडत जरी खाल्ला तरी पेढा कसा आहे? गोडचे. अरे आज्या मेळ्याने यम नेण्यासाठी आल्यानंतर पोरग खेळत होतो म्हणून पोराला आवाज दिला, ए नारायणा. आवाज देवाला दिला होता का पोराला दिला होता? हो, सहज पोराला आवाज दिलाय तरी देवानं उद्धार केलाय आज्या मेळ्याचा. तुम्ही जर अंतकरणपूर्वक जर भगवंताचं चिंतन केलं ना तर निश्चित माझ्या भगवंताची कृपा तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. हे बघा 24 तास आहे तुमच्याकडे. किती तास आहे? 24 तास आहे. त्यातले 23 तास काम करा, उद्योग करा, धंदा करा, व्यवसाय करा, काय करायचं ते करा, पण 1 तास माझ्या धरुणी श्री हरी जपे सदा, जपे सदा धरुणी श्री हरी जपे सदा, धरुणी श्री हरी जपे सदा, धरुणी श्री हरी जपे सदा. ज्ञानदेव मौन सपमाळ करे, धरुणी श्री हरी जपे सदा, धरुणी श्री हरी जपे सदा. ज्ञानदेव मौन सपमाळ करे, धरुणी श्री हरी धरुणी श्री भगवंताचं चिंतन करा. जीवनामध्ये कितीही मोठं संकट असू द्या, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू. त्या भगवंताचं चिंतन करा. निश्चित माझ्या जगाच्या मालकाची कृपा तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्राप्त होऊन जाईल. जगाचा मालक तुमच्या जातीचाही विचार करत नाही, कुळाचाही विचार करत नाही. सर्वांचे प्रमाण पाठ आहे. उंच नींच काही नेने भगवंत, तिष्ठ भाव भक्ती देखो निया, याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय हे ऐसा वेदशास्त्री. म्हणून परमार्थ करत असताना परमार्थ भावनेनं करा, प्रेमानं करा. प्रेम जर अंतकरणामध्ये असेल, भाव जर अंतकरणामध्ये असेल तर देवाला कशाचीच गरज नाही. भाव का भूका भूमे बस, भाव ही एक सहार है, भाव से मुझको भजे तो भव से बेड़ा पार है.
भाव बिन कुछ भी वो देवे मैं कभी लेता नहीं, भाव से एक फूल भी दे तो मुझे स्वीकार है, भाव का भूखा हूं मैं बस भाव ही एक सार है. म्हणून परमार्थामध्ये फक्त तुमच्या अंतकरणाचा विचार केला जातो, प्रेमाचा विचार केला जातो, भावनेचा विचार केला जातो. तुकोबराय सांगतात, तुका म्हणे याती हो का तयाती भलती. कोणत्याही यातीचा असो, कोणत्याही जातीचा असो, जगाचा मालक तुमच्या जाती कुळाचा विचार करत नाही. अरे पंढरपूरला जर गेले तर पहिलं दर्शन माझ्या चोखोबरायचं घ्यावं लागतो, दुसरं दर्शन माझ्या नामदेवरायचं घ्यावं लागतं. आणि पांडुरंगाच्या गाभाऱ्याच्या अगोदर एका माय माऊलीची समाधी आहे, तिचं नाव आहे कान्होपात्रा, वेश्येची मुलगी आहे ना. अरे ज्या वारकरी संप्रदायानं वेश्येच्या मुलीवर जर खांद्यावर घेतलंय, तो वारकरी संप्रदाय कधीच कोणाचा जातीवाद करू शकत नाहीये. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, महाराष्ट्रातला पहिला जातीवाद जर कोणी संपवला असेल तर तो फक्त आणि फक्त माझ्या वारकरी संतांनी संपवला, या वारकरी संप्रदायाने संपवला. म्हणून तुकोबराय सांगतात की ज्या वैष्णवाचं अवघ प्रेम देवावर आहे, संसारातल्या प्रत्येक गोष्टी तृणवत आहे, ज्यांच्या जीवनामध्ये परमार्थातलं किती जरी मोठं संकट आलं तरी ते आपला परमार्थाचा नेम सोडत नाही, असा वैष्णव कोणत्याही जाती कुळामध्ये जन्माला येऊ, जगाचा मालक त्यांच्या जाती कुळाचा विचार करत नाही. म्हणून सर्वांना माझे हात जोडून विनंती गड्यांनो, परमार्थ प्रेमानं करा, भावनेनं करा. दररोज एक वाक्य सांगतोय, आपकी नियत भला कितनी भी अच्छी हो दुनिया तो आपको आपके दिखावे से ही जानती है. आपकी नियत भला कितनी भी अच्छी हो दुनिया तो आपको आपके दिखावे से ही जानती है, लेकिन आपका दिखावा भला कितना भी अच्छा हो मेरा भगवान तो आपको आपके नियत से ही जानता है. म्हणून प्रत्येकानं भगवंताचं चिंतन करा. विठोबा रघुमाये, विठोबा रघुमाये, विठोबा रघुमाये. 2 मिनिटं सर्वांनी हात वर करा. केले एक. हाथ लेल हरि का नाम विठ्ठल पांडुरंगा, तू लेल हरि का नाम विठ्ठल पांडुरंगा, पांडुरंगा 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 पांडुरंगा, पांडुरंगा 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 पांडुरंगा, तू लेल हरि का नाम विठ्ठल पांडुरंगा, हो विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा माझा विठ्ठल माझा ओ विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा,
विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा माझा ओ विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा वैष्णव तो जया अवघी देवावरी माया नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन पडता जड भारी नेमा नटळे निर्धारी नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन तुका म्हणे याती होका तयाती भलती नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन आम्हा सर्व मंडळी समोर ठेवली. आवर्जून कीर्तनामध्ये काही गोष्टी सांगत असतो, काळाची गरज आहे. आज प्रत्येक कीर्तनकारावर एक जबाबदारी आहे. प्रत्येक कीर्तनकाराने या समाजासाठी 10-5 मिनिटं दिले पाहिजेत. एक सांगू महाराज, हा समाज संघटित ठेवण्यामध्ये, हा समाज जातीवादापासून दूर करण्यामध्ये, या समाजाला एका छत्राखाली आणण्यामध्ये या महाराष्ट्रात सर्वात मोठं जबाबदारीचं काम जर कोणाकडे असेल तर ते फक्त वारकरी संप्रदायातल्या कीर्तनकाराकडे. महाराज मी एक सांगू, महाराष्ट्रातला कोणताही कीर्तनकार असू द्या, मी असू द्या, माझ्यापेक्षा छोटा असू द्या का माझ्यापेक्षा मोठा असू द्या, आतापर्यंत महाराष्ट्रातल्या कोणत्याच कीर्तनकाराने कधीच तुम्हाला चुकीचं ज्ञान नाही दिलं गड्यानो. कधीच महाराष्ट्रातल्या कीर्तनकारांनी तुम्हाला दारू प्यायचं नाही सांगितलं, वाईट वागायचं नाही सांगितलं. म्हणून आज सुद्धा न आमंत्रण देता सर्व लोक या वारकरी संप्रदायाच्या ठिकाणी येतात. याचं कारण त्यांच्या अंतकरणामध्ये वारकरी संप्रदायाच्या कीर्तनकाराविषयी आत्मविश्वास आहे की इथं येणारा कीर्तनकार कधीच समाजाची दिशाभूल करू शकत नाहीये. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, देशासाठी धर्मासाठी एकत्रित या. आज या मंडपाचं जर सर्वे केला, या मंडपाचं निरीक्षण केलं तर या मंडपाचं सगळ्यात मोठं देखणं रूप जर काय असेल तर इथं 85% तरुणांची संख्या आहे. ही संप्रदायासाठी खूप चांगली गोष्ट आहे. मी एक सांगू, असाच जर सर्व महाराष्ट्रातला तरुण माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या जवळ आला, असाच जर सर्व तरुण माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या विचाराच्या जवळ आला तर मी नारदाच्या गादीहून तुम्हाला सांगतोय, भविष्यात 5 वर्षात वारकरी संप्रदायाची महाराष्ट्रात क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. महाराज ज्या महात्म्याच्या मुखातून तुम्ही ज्ञानेश्वरी ऐकत आहात, आपल्या सर्वांचे लाडके शास्त्रीजी, हे बघा, आतापर्यंत कीर्तनकाराला ज्ञानेश्वरी आवडत होती. काय आपला तो ग्रंथच आहे ना महाराज, आपला धर्मग्रंथ आहे. वारकरी म्हणल्यानंतर त्याचं सर्वात जास्त प्रेम जर कोणत्या ग्रंथावर असेल तर एक तर गाथ्यावर आणि दुसरं ज्ञानेश्वरीवर. विद्यार्थ्यांना ज्ञानेश्वरी आवडते, यात काय नवले. ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहे त्याला ज्ञानेश्वरी आवडते, यात काय नवले. कीर्तनकाराला, भागवतकाराला, महाराष्ट्रातल्या सर्व वारकऱ्यांना ज्ञानेश्वरी विषयी प्रेम आहे, यात काय नवले. पण मी वाक्य बोलताना थोडं धाडस करून बोलतोय. ज्या दिवसापासून आनंदाचे सिद्धांत या चॅनलपासून जोपर्यंत बाबांजींचे वाक्य, जोपर्यंत ज्ञानेश्वरी या महाराष्ट्रात प्रसारित झाली, मी सांगू का, अरे हिंदू लोकांना ज्ञानेश्वरी विषयी प्रेम वाटायला, यात काय नवले. मुस्लिम लोकांना सुद्धा ज्ञानेश्वरी विषयी प्रेम वाटायला लागलं. अरे नुसती ज्ञानेश्वरी आळंदीपुरती, पुण्यापुरती, महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही राहिली. जगामध्ये जर ज्ञानेश्वरी गेली असेल तर हे खरे जर उपकार कोणाचे असेल तर महाराज ज्ञानेश्वरीचे आणि बाबाचे. महाराज काही असो का नसो, हे तुम्हाला मानावंच लागल. अरे ज्यांच्या गळ्यामध्ये माळ नाहीये, ज्या लोकांचा विषय देव नाहीये, धर्म नाहीये, जे IT पार्क या अशा क्षेत्रामध्ये ज्यांचं जीवन गेलेलं आहे, जे विदेशात मायानगरीमध्ये राहतात, अशा लोकांना सुद्धा ज्ञानेश्वरीविषयी जिव्हाळा निर्माण झालाय, ज्ञानेश्वरीविषयी आवड निर्माण झाली. ही ताकद जर कोणाची असेल तर ती फक्त आणि फक्त शास्त्रीजींची आहे. आणि आता जागतिक लेवलचं ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर होतंय. एक सांगू का महाराज, मी थोडं धाडस करून बोलतो, तुम्ही सगळे मंडळी माझ्यापेक्षा ज्ञानी आहात. आतापर्यंत महाराष्ट्रातल्या सर्व लोकांना वाटत होतं की भगवानगड हा फक्त वंजारी समाजाचा आहे. लक्ष देऊन ऐका, आतापर्यंत
महाराष्ट्रातल्या सर्व लोकांना असं वाटत होतं की भगवानगड हा फक्त वंजारी समाजाचा आहे. पण ज्या दिवशी ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर इथं होईल, भारतातल्या प्रत्येक माणसाला, जगातल्या प्रत्येक माणसाला असं वाटेल की भगवानगड कोणाचा आहे? आमचा आहे. एवढी व्यापक विचार फक्त ह्या गडापासूनच सर्वांना मिळते. ह्या पोरांकडे पाहिलं की कधी कधी ईर्ष्या निर्माण होती महाराज अंतःकरणामध्ये. अहो हे किती मस्तीत राहतात महाराज, एवढ्या मस्तीत कोणीच राहत नाही ना. मी मगाशी एकाला म्हणलं ते आमचं काय नाव त्यांचं पाहून, ना त्यांना कीर्तनाची गरज आहे, ना त्यांना समाजाची गरज आहे, ना त्यांना लोकमान्यतेची गरज आहे. नुसतं ज्ञानेश्वरीसाठी अख्खं जीवन खर्च करणारे लेकर आहे महाराज. अख्खं जीवन. यातले जेवढे काही मुलं असतील ठराविक 2-4 जण जर सोडले तर त्यांना महाराष्ट्रात जिल्हे किती हे सुद्धा माहीत नाहीये. समाजात जायचं हेही माहीत नाही. त्यांचं जीवन फक्त ज्ञानेश्वरी एक ज्ञानेश्वरी आणि ज्ञानेश्वरी दोन्ही ज्ञानेश्वरी. फक्त ज्ञानेश्वरी हेच जीवन आणि जीवन हेच ज्ञानेश्वरी. एवढी मोठी ताकद जर कुठे निर्माण होत असेल त्या भगवान बाबाच्या गडावर तयार होते. म्हणून महाराज आपण सर्व मंडळी भाग्यवान आहात. त्यातल्या त्यात बीड जिल्हा खूप मोठा भाग्यवान आहे. तसं जर पाहायला गेलं तर डोंगराळ लोक आहोत महाराज आपण. जेवढा पास काही गडाचा जो परिसर आहे, जेवढे काही लभानी समाजाचे माणसं आहे त्यांच्या गळ्यामध्ये आज माळ आहे, त्यांच्या गळ्यामध्ये टाळ आहे आणि ते सर्व लोक परमार्थ करतात, कपाळाला गंध लावतात, ज्ञानेश्वरी वाचतात, भागवत वाचतात, पंढरपूरची वारी करतात. हे उपकार तुमचे आणि माझे नाही आहे. हे खरे जर उपकार कोणाचे असेल तर भगवान बाबांचे महाराज. कोणाचे? भगवान बाबाचे. म्हणून सर्वांना माझी विनंती गड्यानो, देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. मी मगाशी सांगितलं तुम्हाला 85% तरुणांची संख्या आहे. तरुणांना फक्त माझी एकच विनंती आहे, दारू गांजा मत पियारो अक्कल गुम हो जाती है, अपने पलों का दाम खर्च के मुंह में मिट्टी आती है. या देशाला पाकिस्तानपासून भीती नाही 1, या देशाला बांगलादेशपासून भीती नाही 2, या देशाला नक्षलवाद्यापासून भीती नाही 3, या देशाला आतंकवाद्यापासून भीती नाही 4. या देशाला सर्वात मोठी भीती जर कशापासून असेल तर ती फक्त व्यसनापासून आहे. म्हणून सर्व तरुणांना माझी विनंती आहे, तुम्ही निर्व्यसनी जीवन जगा. तुमच्यासारखं सुंदर जीवन या जगामध्ये कोणाचंच नाही आहे. धर्माविषयी जागृत राहा. अरे मुस्लिम धर्माचे माणसं जर दिवसातून 5 वेळेस नमाज पडत असेल तर हिंदूच्या लेकरांनी एकदा तरी मारुतीरायाच्या मंदिरात गेलं पाहिजे. हा तुमचा आणि माझा काय आहे? धर्म आहे. म्हणून देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. आणि जाता जाता सर्वांना विनंती आहे, प्रत्येकानं आपल्या आईवडिलाची सेवा करा. मी नेहमी सांगतो, ज्या दिवशी ज्या दिवशी तुमच्या जीवनातली माय जाईल, ज्या दिवशी तुमच्या जीवनातला बाप जाईल, त्या दिवशी समजून चालावं की तुमच्या जीवनातलं प्रेम गेलं. मी दररोज कीर्तनातून सांगतोय, पैसों से खाना मिल सकता है, पैसों से भूख नहीं मिल सकती. पैसों से किताबें खरीद सकते हो, पैसों से ज्ञान नहीं खरीद सकते. पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो, पैसों से नींद नहीं खरीद सकते. उसी तरह पैसों से बहुत अच्छी बीवी आप लोगों को मिल सकती है, लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती, उसे माँ बाप कहते. म्हणून सर्वांना माझे हात जोडून ती गड्यांनो, प्रत्येकानं आपल्या आईवडिलाची सेवा करा. 2 मिनिटात एक उदाहरण सांगतो आणि सेवा समाप्त करतो. एका माय माऊलीचा डोळा खराब झाला, रडायला लागली ती आणि रडता रडता आपल्या लेकराला सांगत होती, ए दादा, डोळा खराब झालाय रे माझा, काळजी नको करू माय, बीडच्या सगळ्यात मोठ्या महागडे हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आणि तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करतो. आई रडायला लागली, दादा बीडला जाऊन जर डोळा नीट नाही झाला तर काय करशील, मुलाच्या डोळ्याला धारा लागली. आई काळजी नको करू ग, ह्या वर्षी तुझ्या आशीर्वादाने भरपूर उत्पन्न झालंय मला, मी मुंबईच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो माय आणि तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करतो. आईच्या डोळ्याला परत धारा लागल्या, दादा मुंबईला जाऊन जर डोळा नीट नाही झाला तर काय करशील. पोरगा रडायला लागला ना आईचे चरण धरले, ए आई तुझा एकुलता एक मुलगा आहे ग मी, माझ्या बापाने 15 एकर जमीन कमवून ठेवली माय माझ्यासाठी, हे बघ त्यातली 5 एकर जमीन विकतो आई आणि अमेरिकासारख्या बलाढ्य देशामध्ये तुला घेऊन जातो आणि तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करतो. आईने हंबरडा फोडला, जोऱ्या जोऱ्यात रडायला लागली आणि पोराला सांगती, पोरा आता माझ्या डोळ्याचं ऑपरेशन करायची गरज नाही रे, माझी कुश पवित्र झाली, आता जरी मला यमराजा नेण्यासाठी आला तरी हसत मुखाने त्या मरणाचा स्वीकार करील का, माझी कुश पवित्र झाली, माझ्या कुशीमधून तुझ्यासारखा प्रेम करणारा पोरगा जन्माला आला. पोरगाही रडतन आई रडतीये. पोरग रडता रडता आपल्या आईला सांगता, आई माझी परीक्षा घेत होतीस का ग माय तू. हो रे सोन्या मी तुझी परीक्षा घेत होते, बघ आई मी तुझ्या परीक्षेमध्ये 5 झालोय माय, तुझ्यासाठी 5 एकर जमीन विकायला तयार झालो, एवढं प्रेम आहे ग माझं तुझ्यावर. पण आई दुर्दैवानं जर माझा डोळा खराब झाला तर तू माझ्यासाठी काय करशील.
म्हाताऱ्या आईने पदरानं डोळे पुसले आणि आपल्या लेकराला सांगितलं, हे वाघा, तुझा डोळा खराब झाल्यानंतर तुझी आई तुला दवाखान्यात नाही नेणार रे माझ्या सोन्या, माझा डोळा काढून तुझ्या हातात दिली एवढं प्रेम या जगामध्ये फक्त आई करते. म्हणून मी नेहमी आवर्जून म्हणत असतो, किती सुंदर आहे पहा, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार, तळपत्या उन्हात आणि रखरख त्या रानात राहिली समाजासाठी तू ग कशाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा धार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. नभीची चांदणी तू ग चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवन भर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभ आयुष्य जगेन. आई देवा पासी मी ग, आई तुलाच ग मागेन. आई माझी हो मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. म्हणून प्रत्येकाला माझे हात जोडून विनंती गड्यांनो, प्रत्येकानं आपल्या आई वडिलांची सेवा करा. बसलेल्या सगळ्या मायबापांना माझी विनंती आहे, पोरांसाठी पैसे कमवण्यापेक्षा, पोरांसाठी जमिनी कमवण्यापेक्षा पोरांसाठी संस्कार कमवा. या जगातला सगळ्यात मोठा दागिना जर काय असेल तर तो फक्त आणि फक्त संस्कार आहे. माझी आई नेहमी मला सांगते, पुरुषोत्तम तुला कोणी फाटकं म्हणलं तरी चालतं, पण कोणी तुला तुटकं नाही म्हणलं पाहिजेत गड्यांनो. काय म्हणती, मी एवढा मोठा कीर्तनकार आहे, तिनं कधीच मला विचारलं नाही तुझ्याकडे गाडी कोणती आहे, तू मानधन किती घेतो, काहीच नाही. घरी आली की फक्त ती लाडानं मला सांगते, ए महाराज तुला कोणी फाटकं म्हणलं तरी चालतं गड्यांनो, पण तुला कोणी तुटकं नाही म्हणलं पाहिजेत. या जगातला सगळ्यात मोठा दागिना फक्त संस्कार आहे. नाही तर पैशावाल्यांचं किती दुःख आहे. 2-4 दिवसापूर्वी पनवेलला एका ठिकाणी कीर्तनाला गेलो होतो. एका चांगल्या श्रीमंत माणसाच्या घरी चहा घ्यायला गेल्यानंतर तो रडायला लागला आणि मला सांगत होता, म्हणे महाराज पनवेलच्या एअरपोर्टजवळ माझी 500 एकर जमीन आहे. किती जमीन आहे? 500. आणि तिथला 1 गुंठा 25 ते 30 लाख रुपये. एवढा श्रीमंत आहे म्हणे महाराज मी. माझा एक मुलगा आहे, तो अमेरिकेला राहतो. अमेरिकेचे जे 5 टॉप 10 डॉक्टर आहे त्याच्यामध्ये माझा मुलगा 3ऱ्या किंवा 2ऱ्या नंबरचा असेल. 1.5 महिन्यापूर्वी त्याची आई मरण पावली. आम्ही त्याला फोन केला, ए दाद्या प्रायव्हेट फ्लाईट कर आणि इंडियामध्ये भारतामध्ये आम्ही 2 दिवस तुझ्या आईची ठेवण्याची व्यवस्था करतो. त्या पोराने आपल्या बापाला सांगितलं, म्हणे पप्पा माझं खूप बिझी शेड्यूल आहे, माझं येणं होणार नाही आहे, तुम्ही असं करा ना, अंत्ययात्रेच्या वेळेस मला व्हिडिओ कॉल करा, त्या व्हिडिओ कॉलमधून मी माझ्या आईची अंत्ययात्रा पाहतो. एक सांगू, ज्या पैशापासून आपले लेकर आपल्यापासून दूर राहत असेल तर एवढा पैसाच कमवू नका. ज्या शिक्षणापासून आपले मायबाप आपल्यापासून दूर जात असेल एवढं शिक्षणच घेऊ नका. मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी गेले तर तिथल्या बिल्डर लोकांच्या उद्योगपत्यांच्या दारातल्या कुत्र्याचं मेंटेनन्स 1-1 लाख रुपये. किती आहे? 1-1 लाख रुपये.
पण दुर्भाग्य असं आहे की त्या कुत्र्यांचे मायबाप वृद्धाश्रममध्ये नाही. कळलं तुम्हाला? चला पुढं जाऊ आपण. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, आईबापाची सेवा करा, धर्माविषयी जागृत राहा, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, आषाढी कार्तिकी पंढरपूरची आळंदीची वारी करा. आणि अजून तुम्हाला सर्वांना विनंती करायची, सर्वांनी एकत्रित या. आज एवढे बहुसंख्येनं तुम्ही लोक एकत्रित आहात, काय ताकद आहे महाराज. दुष्काळी पट्ट्यामध्ये जिथं पाऊस नाही आहे, जिथं काही पिकत नाही आहे, अशा पट्ट्यामध्ये एवढा मोठा सप्ताह होतो ऐश्वर्य संपन्न. मला विशेष वाटतं, ज्या महात्म्याचे आपण सेवक आहोत ते भगवान बाबासुद्धा ऐश्वर्य संपन्न आहे. जेवढे काही गड आहे तो गडसुद्धा ऐश्वर्य संपन्न आहे. आणि गडाचे मठाधिपती हे डबल ऐश्वर्य संपन्न आहे. आणि मठाधिपतीपेक्षा सुद्धा आपला सप्ताह हा किती ऐश्वर्य संपन्न आहे महाराज. एवढ्या लोकांना मगाशी आमच्या भगवान बाबानं सांगितलं, एक आयटम एकदा केला की सर्वांनी तोच आयटम खायचा. नुसते गुलाबजाम म्हणजे गुलाबजाम, नुसती बासुंदी म्हणजे बासुंदी. मी तर विचार करतो, दुष्काळ असून लोक एवढा पैसा खर्च करतात. जर चांगल्या MIDC जर आपल्या परिसरात आल्या आणि चांगल्या जमिनीला जर गुंठामंत्री आपण झालो तर तुम्ही कीर्तन करायला पाकिट देणारच नाही, डायरेक्ट एखादी फॉर्च्युनर जाय घेऊन खरी एन्जॉय. बरोबर आहे का नाही महाराज? एवढ्या मोठ्या दुष्काळामध्ये एवढे मोठे सप्ते करणं सोपं आहे का महाराज? मी मगाशी तुम्हाला सांगितलं, जिथं पिकतं त्या लोकांनी परमार्थ करणं साहजिक आहे. पण 8-8 महिने ऊसतोडीला जाऊन सुद्धा बाबांची सेवा एवढ्या मोठ्या थाटामाटात करता महाराज. तुमच्यासारखा परमार्थ महाराष्ट्रात कोणाकोण होणार नाहीये. म्हणून पुनश्च एकदा तुम्हा सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. कार्यक्रमासाठी सर्वच मंडळी आमची उपस्थित आहेत. आपल्या सर्वच भगवानगडाचे आजी माजी विद्यार्थी सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. इथं एक विद्यार्थी असा आहे की त्याची ज्ञानेश्वरी पाठ आहे महाराज. असा एक विद्यार्थी नसेल की त्याची ज्ञानेश्वरीच्या अध्यायाच्या अध्याय पाठणे असा एक माणूस नाही. सगळे विद्वान मंडळी आहेत. पण विद्वान सुद्धा असून अपने धुन में रहता हूँ, त्यांच्या मस्तीच परमार्थ करतात. काय खातात काही कळत नाही, पण एवढी मस्ती आली कुठून हा एक मोठा प्रश्न आहे महाराज. ही परमार्थाची मस्ती आहे ना महाराज. बरं, बाबा बी एवढे गड पण अशा ठिकाणी महाराज, हे अशा ठिकाणी राहतात की तिथं जगातल्या कोणत्याच मोबाईलला रेंज नाही. वा म्हणजे बाकीच्या दुनियेशी काही घेणं देणं अजिबात नाहीये. सगळं ज्ञानेश्वरीसाठी जीवन समर्पित करणारे सगळे विद्यार्थी, या सर्व ज्ञानी विद्यार्थ्यांसमोर माझ्यासारख्या येड्याने कीर्तन करावं. पण बाबाची इच्छा होती म्हणे, पुरुषोत्तम ह्या वर्षी तुला कीर्तन करावं लागतं. प्रेम करतात. आणि खरं सांगू का, बाबाचा स्वभाव आहे महाराज. अरे चांगल्याला तर कोणी जवळ करतं महाराज, पण वाईटांना सुद्धा जवळ केलंय. आणि मी सांगू, महाराष्ट्रामध्ये जेवढे काही तरुण कीर्तनकार असतील, जेवढे काही 35, 30, 25 वयोगटातले जेवढे काही कीर्तनकार आहेत, तेवढ्या कीर्तनकारामध्ये सगळ्यात जास्त लाईक जर हे कीर्तनकार कोणाला करत असेल तर फक्त बाबांना करतात. नाही तर आम्ही लोक कोणाला मानणारे लोक आहे का महाराज? अजिबात नाही, यादीतच नाही आहे. पण बाबाचं काय ताकद आहे. त्यांच्याकडे जर बसलो ना महाराज, 4 तास बसलो तर 4 तासामध्ये 2 मिनटं फक्त दुसरा विषय राहील, बाकीचे सर्व विषय फक्त ज्ञानेश्वरीच. अहो एखादा माझ्यासारखा येडा माणूस जरी बसला तर त्यांना असं वाटतं की 10 लाख लोकांना मी ज्ञानेश्वरी सांगतोय. ज्ञानेश्वरीसाठी अख्खं जीवन बाबांनी वाहिलेलं आहे महाराज. काय ताकद असेल काही कळत नाही. पण ज्ञानोबरायांनी निश्चित कृपा केलेली आहे. मला सांगत होते म्हणे, अरे महाराष्ट्रातले लोक आपल्याला मानतील काय विशेष आहे, भारतातले लोक मानतील काय विशेष आहे. धोतर घालून बाहेरच्या देशात गेल्यानंतर ज्ञानोबरायच्या ज्ञानेश्वरीमुळं बाहेरच्या देशातल्या लोकांना ज्ञानेश्वरी माहीत नाही, वारकरी संप्रदायसुद्धा माहीत नाही आहे. पण नुसतं बघितल्यानंतर त्यांना सुद्धा सेल्फी घ्यायची इच्छा निर्माण होती. ही ताकद फक्त ज्ञानेश्वरीची. कशाची आहे? ज्ञानेश्वरीची आहे. म्हणून अशा पवित्र दरबारामध्ये आपण सर्व मंडळी उपस्थित आहात. सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. आपले सर्वच आमचे भगवान बाबा आहेत, आमचे गुरुजी महाराज शिक्षक काय आपले खेडकर गुरुजी आहेत, अजून आमचे विवेकजी आहेत, अजून आपले स्वामीजी आहेत. सर्वच मंडळी महाराज, हे गडाचे खांब आहे, हे काय आहे? खांब आहेत. हे सर्वच मंडळी सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. आज आवर्जून कार्यक्रमासाठी उपस्थित आमच्या राधाताईसुद्धा, त्यासुद्धा कौतुक करण्यासाठी. तुम्ही सगळेजण येड्याचं कौतुक करता, हेच संप्रदायाचं सगळ्यात मोठं पण आहे महाराज. नाही तर माझ्यासारख्या येड्याने तुमच्या समोर कीर्तन करणं म्हणजे तुम्ही समजता तेवढा बी काही मी येडा नाही बरं. म्हणजे मी 3-4 वेळेस येडा म्हणलो, लगेच तुम्ही डायरेक्ट येडं नका समजू मला. अख्खा महाराष्ट्र येडा केलाय मी, एवढा काही येडा अजिबात नाही आहे. म्हणून सर्वच मंडळी आहात तुम्ही, सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो आणि झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो. जे बरोबर आहे
ते फक्त आणि फक्त माझ्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचं आहे. चुकीचं असेल, माझ्या बुद्धीचे दोष आहे, बोलण्याच्या योगामध्ये कोणाचं अंतकरण दुखावलं असेल तर निश्चित सर्वांनी आई वडिलाचं अंतकरण करून मला माफ करा. ज्ञानेश्वर माऊली.